नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या दोन योजना ज्या आहेत त्या मित्रांनो शासनामार्फत चालवल्या जातात। जे निराधार लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी ही शासनामार्फत योजना चालवली जाते। ज्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। आता मित्रांनो, या योजनेसंदर्भात जे लाभार्थी सहभाग घेत आहेत, लाभ घेत आहेत, तर अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पाठीमागे मित्रांनो 19 तारखेला म्हणजे पाठीमागच्या आता डिसेंबर महिन्यातल्या 19 तारखेला शासनामार्फत एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला। ज्या जी आरच्या माध्यमातून आता या संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रवण बाळ योजना असो या दोन्ही योजनेचं जे अनुदान असणार आहे हे आता डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवलं जाणार आहे। तर त्याबद्दलची मी सविस्तर अपडेट पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। परंतु भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की डीबीटी म्हणजे काय। डीबीटी म्हणजे मित्रांनो, ज्या बँक खात्यामध्ये आपलं आधार कार्ड लिंक असेल तर अशाच बँक खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम शासनामार्फत वितरित केली जाणार आहे। आता मित्रांनो, ही डीबीटी जी आहे ती शासनाकडून पारदर्शकता आणण्यासाठी अंमलात आणलेली आहे। म्हणजे शासनाकडून डायरेक्ट थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम पाठवली जाणार आहे। पूर्वी निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याची विभागणी केली जात होती आणि त्यानुसार जिल्हा परिषदेला हे अनुदान वर्ग करण्यात येत होतं आणि त्या ठिकाणाहून पुन्हा एक लाभार्थ्यांची खाती व्हेरीफाय करून त्या खात्यांमध्ये सोडलं जात होतं। परंतु आता शासनाकडून जर डीबीटी अंमलात आणली तर थेट महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येतील। म्हणजे जी मोठी प्रोसेस आहे आता संपली जाणार आहे। त्याच्यामुळे डीबीटी मार्फत जर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येऊ लागलं तर लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर गोष्ट ठरणार आहे। आता मित्रांनो, ह्या डीबीटी साठी शासनाकडून जो जी आर काढलेला आहे याच्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सक्त सूचना सांगितलेली आहे की येणाऱ्या 31 जानेवारी 2025 पर्यंत याच महिन्याच्या शेवटच्या 31 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, हा जी आर प्रसिद्ध झाल्यापासून आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये पूर्वी सविस्तर जी आर सांगितला आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिसेंबर महिन्यातील मानधना संदर्भात सविस्तर माहिती सांगितली। कारण की शासनामार्फत जी आर मध्ये तसं सांगितलेलं आहे की डिसेंबर महिन्याचं जे अनुदान आहे हे आता लवकरच लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। कारण की त्या संदर्भातचा निधी शासनाकडून उपलब्ध केलेला आहे आणि डीबीटी मार्फत जे लाभार्थी ऑलरेडी रजिस्टर आहेत म्हणजे ज्यांचं खातं बँकेला लिंक असणार आहे तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान पाठवणं सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता मित्रांनो, ह्या डीबीटीचा विषय जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे। भरपूर लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरित झालेलं आहे, तसे मेसेज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आता मित्रांनो, आपलं जर खात्यावरती अनुदान जमा झालं नसेल तर आपलं खातं नक्की डीबीटीला लिंक आहे का हे चेक करणं गरजेचं आहे। जरी लिंक असेल तरी येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये म्हणजे काही काळामध्ये तुमचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। आता चालू घडीला फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की डीबीटीला जर आपलं खातं लिंक नसेल तर आपण बँकेत जाण्या अगोदर मोबाईल वरून कसं चेक करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की तुमचं आधार कार्ड डीबीटीला लिंक आहे का, म्हणजे बँकेला लिंक आहे का नाही ते। आता याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला घर बसल्या समजून जाईल की आपली डीबीटी लिंक आहे का। त्यासाठी मी या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करत आहे। स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर आपली व्यवस्थित प्रोसेस नुसार डिटेल मोबाईल वरती सुद्धा घर बसल्या चेक करू शकणार आहे। तर चला, मी जास्त वेळ न घेता आता सविस्तर माहिती द्यायला सुरुवात करतोय, त्याच्यामुळे लक्ष द्या। या ठिकाणी मित्रांनो, मी आधारची वेबसाईट जी आहे ती सुरुवातीला ओपन करणार आहे। कारण की आपल्याला आधार कार्डच्या वेबसाईटवरूनच समजणार आहे की आपलं खातं जे आहे ते बँकेला लिंक आहे का, आपलं आधार जे आहे ते बँकेला लिंक आहे का। तर त्यासाठी मी काय करतोय की आपली आधारची वेबसाईट ओपन करतोय। सुरुवातीला मी स्क्रीन रेकॉर्डिंग या ठिकाणी चालू केलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू आहे। याच्यामध्ये आपल्याला आधारची वेबसाईट ओपन करायची आहे। आता आधारची वेबसाईट ओपन करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड असं जरी गुगलला टाकलं तरी तुम्ही त्या वेबसाईट वरती याचाल। पहिलीच लिंक आहे UIDAI, याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही या पेज वरती डायरेक्ट याचाल। आता या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला वर पाहायचं आहे माय आधार GOV, ही जी आपली वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल। म्हणजे आता या ठिकाणाहून आपल्याला बाकीच्या सर्व प्रोसेस ज्या आहेत त्या करता येतील। खाली कॉलम पाहू शकता, वेगवेगळे कॉलम आपल्याला देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला आपलं आधार कार्ड जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन साठी इथं वर ऑप्शन पाहू शकता, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड टाकण्यासाठी एक नवीन टॅब उपलब्ध होणार आहे। तर इथं पाहू शकता टॅब उपलब्ध झालेले आहे। आता इथं मी आधार कार्ड नंबर टाकून घेतोय। तर पाहू शकता या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकलेला आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली जो आपल्याला कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे।
तर या ठिकाणी मित्रांनो आपला कॅप्चा जो येतो तो सुद्धा आपण भरून घेतलेला आहे। कॅप्चा भरून झाल्यानंतर खाली आपल्याला लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या मोबाईलवरती एक OTP जो आहे तो सेंड झालेला आहे, तसा मेसेज आलेला आहे। वर पाहू शकता आपल्या मोबाईलवरती OTP आलेला आहे। OTP आपल्याला भरून घ्यायचा आहे। पाहू शकता आपण OTP जो आहे तो घेतलेला आहे भरून। OTP घेतल्यानंतर खाली आपल्याला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं पेज जे ते ओपन होणार आहे, म्हणजेच आपलं आधार कार्ड जे आहे ते लॉग इन होणार आहे। त्या लॉग इनच्या माध्यमातून आपण आपल्या आधार कार्ड रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व दुरुस्त करू शकता किंवा त्या ठिकाणाहून आपण रिक्वेस्ट गव्हर्नमेंटला करू शकता। या ठिकाणी पाहू शकता आपल्याला आधार अपडेट आलेला आहे, आधार डाउनलोड आलेला आहे, PVC कार्ड आहे, अशा ज्या काही आधारच्या सर्व्हिस आहेत त्या सर्व सर्व्हिस आपण या ठिकाणाहून अप्लाय करू शकता। तर या पद्धतीने मित्रांनो सविस्तर अपडेट पाहिली। आता या ठिकाणाहून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे आपल्या आधार कार्डला बँक लिंक आहे का। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथं पाहू शकता मित्रांनो आपल्याला बँक सीडिंग स्टेटस हा जो आपल्याला ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या पुढे नवीन पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल। याच्यामध्ये आपल्याला बँकेला आपला आधार कार्ड लिंक आहे का हे या ठिकाणाहून समजून जाईल। आता इथं पाहू शकता ज्या लाभार्थ्याचा आपण आधार कार्ड लॉग इन केलेला आहे, तर या ठिकाणी वरच दाखवत आहे की नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर, म्हणजेच हे आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक नाहीये। आणि खाली इथं पाहू शकता स्टेटस सुद्धा इनएक्टिव्ह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। तर असं कोणत्या लाभार्थ्याचं जर आपल्याला पाहायला मिळालं तर त्या लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड बँकेत जाऊन नक्की लिंक करायचं आहे। तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लिंक नाहीये। जर तुमचा या पद्धतीचा मेसेज आला तर तुम्हाला बँकेत जाऊन पहिलं आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे की आमचं खातं जे आहे ते त्याला हे आधार कार्ड लिंक करा आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतर ते DBT ला सुद्धा लिंक करा। तर या दोन प्रोसेस ज्या त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत। आधार लिंकिंग आणि आधार सीडिंग अशा दोन प्रोसेस आहे मित्रांनो। या दोन्ही प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणाहून करून घ्यायच्या आहेत, तरच आपल्याला DBT मार्फत येणारं अनुदान आपल्याला त्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्या लाभार्थ्यांनी अजूनही आपलं स्टेटस चेक केलं नसेल तर घर बसल्या आपण या पद्धतीने 2 मिनिटात चेक करू शकता। व्हिडिओ बनवत असल्यामुळे तुम्हाला सविस्तर डिटेल सांगत असल्यामुळे याला वेळ जात आहे, परंतु तुम्ही घर बसल्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये ही सविस्तर डिटेल जे ते चेक करू शकता। ज्यांना जर मेसेज असा आला तर त्यांनी बँकेत जाऊन लिंक करा। ज्यांना सक्सेसफुल मेसेज येईल, ऍक्टिव्ह असा मेसेज पाहायला मिळेल, त्यांनी कोणत्याही ठिकाणी जायची गरज नाही। तुमचं ऍक्टिव्हेशन कोणत्या बँकेत आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे। तर ही मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला विचारलं आपल्या आधार कार्डला बँक लिंक आहे का, हे कसं पाहायचं। तर ही अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे मित्रांनो। चेक करा आणि चेक करून पुढची काय प्रोसेस असेल ती तुमच्या पद्धतीने व्यवस्थितरित्या आणि लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।